गॅरी, ओ माय गॉड, काय गॅरी? गॅरी काय झालं मला सांग. टेल मी काय झालं गॅरी, बघ माझ्याकडे काय झालं. प्लीज लीव मी अलोन. प्लीज मला सांग, तुला त्रास होतोय का? तुला लागलं का? तुला तुला फुटफुटीची आठवण येते का? प्लीज यार. गॅरी, गॅरी, लिसन टू मी. गॅरी, गॅरी, दार उघड ना प्लीज. तुला काय झालं? तू का रडतोस? सांग ना मला प्लीज गॅरी, काय झालं? कशी बोलू यार आता याच्याशी? गॅरी प्लीज. नको ते काम तुझं चालू असतं काहीतरी. अरे मी का? काय काय वसंतराव, काय झालं काय चिडायला? अहो भलत्या वेळी भलते प्रश्न करते. नाही नाही, काही भलते प्रश्न केले नाही. मी म्हटलं आता समितीच्या आईसाठी गिफ्ट घेतलेली आहे, ताईंना आवडतील का बा? तर लागलीच चिडले. प्रश्न आहे का म्हणे विचारायचा? अरे न आवडायला काय झालं? आपली राधिका त्यांना आवडली. हं? ते आहेच. बसा बसा, तुम्ही चहा मांडते मी. चहाचं काय आता? चहाचं राहू दे, बाकी काही तयारी करायची असेल तर करा. साडीची इस्त्री मी करते. हो, चहा करायची. वगैरे आता काही नको. आम्ही फक्त तुम्ही तयार झालात की नाही ते बघायला आलो. वसंतराव हा आवरा ना. हे पहा, हे जेनीसाठी आहे, पहा बरं. नाही, राधिका यायची आहे ना अजून. कुठे गेली राधिका? गेली कुठे? अहो ती सकाळीच उठली, सगळं आवरलं, अथर्वसाठी दूध गरम करून नेलं आणि गेली व्यायामाला. काय सांगताय काय? हो ना. व्यायाम? हो. काय अडलंय का? व्यायामाला जायचं? साखरपुड्याने पटकन तयार व्हायचं नाही का? नाही नाही नाही, हो. आजकालच्या मुली भारी शिस्तबद्ध असतात, पहा बरं. हो ना, आमच्यासारखी चालढकल नाही करत बरं. हे पहा, हे पहा, हे आहे समितीच्या आईसाठी समई घेऊन ठेवलेली आहे. ते घ्या. राधिकाने मला सांगितलेलं आहे बरं, मी काही झालं तरी रुटीन बदलणार नाही. हो का? ती पण जायची सकाळ संध्याकाळ वॉक करायला. तर तेच म्हणतो मी, हल्लीच्या पोरींकडून काहीतरी शिका, नाही तर काय झालंय बघा तुमचं. पहा ना. जायची अहो, मी काल परवापर्यंत जायची, पण पहा बरं, हे सगळं आता आलं ना साखरपुड्याचं, मग वेळ भेटते का? तेरड्याचे रंग 3 दिवस काय हो? आता वेळ तर भेटायला पाहिजे ना. असं काऊन बरं बोलतात नानाजी? आणि का हो? मग तुम्ही का जात नाही? हा, आम्हाला सांगताय? तुम्ही तर रिकामे बसलेले असता गप्पा ठोकत. आम्हाला घरातली का- राधिकाला येऊ दे, आम्ही आवडतो. काय राधिकाला राहू दे बरं, राहू दे. विषयांतर करू नका असं. हा? राहू दे ना नानीजी, आईनं चहा हवाय. चहा मांडते, बसा बसा बसा. ते बायकांचं असंच असतं, अंगावर शेकलं की विषय बदलायचा. अरे मला वाटलं होतं आज एंगेजमेंट आहे तर तू येणार नाहीस की काय वॉकला? नाही असं कसं? हे बघ रेवती, मी आता एकदा ठरवलंय ना, स्वतःसाठी रोज अर्धा तास द्यायचा, व्यायाम करायचा. रुटीन येते त्याच्यात उगीच. राधिका, चल रेवती. राधिका ऐक ना प्लीज, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हा जो काही तू निर्णय घेतलास त्याचा फेरविचार नाही का होऊ शकत? नाही. राधिका प्लीज असं करू नकोस. हे अचानक काय साखरपुड्याचं काढलंयस तू? प्लीज परत एकदा विचार कर ना. एक मिनिट, तुला हे सगळं बोलायचा अधिकार नाहीये. तू तिला फोर्स करू शकत नाहीस. आणि हे असं सगळं वागून तू प्रेशर आणतोयस तिच्यावर. ए रेवती, काही प्रेशर बिशर आणत नाहीये. मी फक्त बोलायचा प्रयत्न करतोय, तू मध्ये बोलू नकोस, कळलं? का नको बोलू मध्ये? हा, मैत्रीण आहे ती माझी, आणि तिच्या आयुष्यात तुझ्यामुळे काही वाईट घडलेलं मला नाही सांगितलं. का तुला मध्ये पडायची काय गरज आहे रेवती? आम्ही बोलतोय ना, आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आम्ही तो सोडवू. तू मध्ये पडू नकोस, कळलं? एक मिनिट, काय म्हणालस? कुणाच्या आयुष्याचा प्रश्न? तुमच्या. असं काय केलंस रे तिच्यासाठी आणि अथर्वसाठी? हा, आणि आता मारे म्हणतोयस तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुझ्यामुळे किती सहन करावं लागलंय तिला माहितीये ना, पण आता नाही. आता बास झालं. आता तुझ्यामुळे तिच्या आयुष्यात काही वाईट घडलेलं मला चालणार नाही, आणि मी ते होऊही देणार नाही. रेवती, आतापर्यंत आमच्या आयुष्यात नाक खुपसतच होतीस तू, त्याच्यामुळे सगळी वाट लागली. आता आम्ही बोलतोय ना, त्याच्यामध्ये नाक खुपसू नकोस, कळलं? बस बास हा. रेवतीला असं बोललेलं मला चालणार नाही. तिच्याशी असं बोलायचं नाही. तुमच्यापेक्षा मला माझ्या आयुष्यातली माणसं लाख मोलाची. अगं राधिका, आणि तुमचा आणि माझा आता काहीही संबंध नाही. रेवती चल. राधिका ऐक तर तू. राधिका, कोणाचा फोन आहे यार? शन्याचा फोन? आता कशाला?
इस रूट की सारी लाईने व्यस्त आहे. शटाप केड्या. अगं सन्या मी गंमत करत होतो. मी गंमत करायला फोन केलेला नाहीये. मला तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचंय. ओके? वाटलंच मला. बोल काय काम आहे? अरे यार हा गॅरी बघ ना यार, त्या गुड फॉर नथिंग मुळे इन्सिक्युअर होतोय. हे काय सांगतेस? तुलाही तसंच वाटतंय ना? ऑफकोर्स. अरे सतत तिचाच विचार करत असतो. आणि आता तिची आणि सौमित्राची एंगेजमेंट होतीये, तर ह्याला डिप्रेशन आलंय. हा अरे तरी मी म्हणालो होतो ते आता आपलं डिपार्टमेंट नाही, तिचा विचार करू नको असं मी म्हणालो त्याला. तू कधी म्हणाला होतास त्याला तसं? अगं म्हणजे मी मनातल्या मनात म्हणालो होतो. काय? कोणाच्या मनात? कधी? कोणाच्या म्हणजे अगं म्हणजे त्याला असं वाटू शकतं राधिका विषयी, त्याच्या मनात असं मला वाटलं म्हणून मी माझ्या मनातल्या मनात म्हणालो. किड्या उगाच फालतू बडबड करू नको. मी काय सांगते ते नीट ऐक. हा बोल बोल बोल. अरे यार किती वेळा मी गॅरीला समजवते की तू तिचा विचार नको करूस, पण तो ऐकतच नाहीये. आणि होतोय त्या दोघांचा साखरपुडा, तर गुड फॉर अस ना, चांगलंच आहे आपल्यासाठी. हा करेक्ट आहे. मी खूप सांगितलं त्याला, तो ऐकत नाहीये माझं. आणि तुला माहितीये गुड फॉर नथिंगने स्वतः त्याला डिवोर्स पेपर्स हातात आणून दिले. मी इतकी हॅपी होते, पण गॅरी रडत होता. कॅन यू बिलीव्ह दॅट? गॅरी रडला. काय सांगतेस? आजपासून तिच्यापासून दूर होण्यासाठी इतकं काय काय केलं. अरे मी स्वतः त्याला हेल्प केली, तूही केलीस. आणि आता फायनली डिवोर्स मिळतोय, तर हा रडत होता. अगं होतं असं कधी कधी. काय असतं माहितीये का, कधी कधी आपल्याला कोवळा देऊन आवळा मिळतो ना, तेव्हा माणसाला पश्चाताप होतो, दुःख होतं थोडं. कसला कोवळा, कोण आवळा, काय बोलतोस तू? केड्या मध्ये मध्ये बोलू नकोस, माझी लिंक तुटते. ओके? सॉरी 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 सॉरी. बोल बोल. आता त्याला बरं वाटावं म्हणून आम्ही बाहेर गेलो फिरायला, रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेले, मी त्याला शॉपिंग करायला घेऊन गेले. पण तरी त्याचा मूड सॅडच आहे. तो अजूनही वियर्डच वागतोय. अगं वागणारच ना, कारण हॉटेलिंग शॉपिंग या सगळ्या तुझ्या आवडीच्या गोष्टी आहे, त्याला हे आवडत नाही. त्याचा मूड बरा करण्यासाठी त्याला जे काही आवडतं ते करायला हवं ना. तुला आवडतं ते काय करते तू? मी हे बघ, गॅरीला काय काय आवडतं त्याचा विचार कर. गॅरीला काय आवडतं? गुड आयडिया यार केड्या. तू सांगितलं तसंच मी करते. ओके? करून बघते. आय कॉल यू. ओके? थँक्स. बाय बाय. हॅलो हॅलो. याला म्हणतात घरात सरो आणि मित्र मरो. अहो महाजनी सांभाळून जरा, पडाल नाही तर. नाही चला झाली ना तयारी? अगं ही चेन अडकली बघ. का तुम्ही पण अशी गडबड करत आहात? सावकाश सावकाश. मला तर जाम टेन्शन आलेलं आहे. आम्ही सगळे तयार होऊन आलेलो आहोत. तुम्ही तयार झाला? तुम्ही बरे आहात हो. याचं टेन्शन आम्हाला आलेलं चला, आहे. चला. मला पण टेन्शन आलंय खूप. बघितलं, यांनाही टेन्शन, यांनाही टेन्शन. आमच्या हिला सुद्धा टेन्शन आलंय केवढं बघा. कळत नाही, खूप टेन्शन आलंय. पण टेन्शन घ्यायचं कारणच काय? सगळं काही व्यवस्थित ठरलेलं आहे, ठरल्याप्रमाणे सगळं होणार. मी पोहोचले. टेन्शन येते. हो रेडी आहेत सगळे. बरं सगळे रेडी आहेत ना? आणि राधिका पण आहे. बरं बरं. हा श्रेयस सगळे रेडी आहेत. बरं हे घेऊ का? मी काय सांगू? हो सगळं घ्यायचं आहे. काय याच्यामध्ये समय आहे? नातेवाईक वगैरे येणार, बोलवलं की नाही? नानासाहेब मुद्दाम मी दुसऱ्या कोणाला बोलवलेलं नाही. साखरपुडा आपण करूया. लग्नाला तरी बोलवा. लग्नाला सगळ्यांना बोलवू. ठीक आहे. आई तुम्ही असंच येणार का? छान साडी नेसली की. केस बघा काय आता बांधले? मी बांधू काय? असं नाही मी बांधते. बसा बरं. हे असं बांधलं. असं नाही ना करायचं. इथे कर. काय? त्याला चालतंय, मी ना- बोलतो करता. बरं आहे काय आता? आम्ही असे का? मी पहा बरं असं नाही ना करायचं. अगं साखरपुडा त्यांचा आहे का? नाही ना म्हणून काय झालं? गॅरी गॅरी फोन उचल, फोन उचल, फोन उचल. किड्या तू कुठे आहेस? काही नाही. गॅरी कुठे गेलाय मला माहित नाहीये. त्याचा फोन तो उचलत नाहीये. प्लीज तू आत्ताच्या आत्ता मला येऊन भेट. प्लीज मला काही ऐकायचं नाहीये. मला आत्ता येऊन भेट. मी वाट बघते. बाय.
हो हो श्रेयस, आम्ही निघतोय. राधिका अगं राहिली आहे तयारी, चल ना आवर लवकर आता. हो निघतोय निघतोय, 5-10 मिनिटात निघतो. हो चला आता. हे बघ ओके. वा वा खूप छान दिसतोय. नाही पण हे असं फिट आहे इथे. अरे त्याचं काय, त्याची फॅशन असते. ठीक आहे ना पण. हो हो मस्त Okay आहे. हे घे आता हे घाल. हा, yes. हा? अरे ब्लाऊज सारखं काय घालतोयस, असं मागणं हे असं घालायचंय. सॉरी. वेळ आहे. अरे नाही अरे घाल ना एक असं. हात तर असा घालायला लागणार नाही यार. अरे दोन्ही असे घालायचे आणि असतात. एक तर मला हे असं आवडत नाही. अरे हे तू घे ना. असं, मला असं घालून बिलून देऊ नको, मला नाही आवडत. मी ते मग घालेन. घाल स्वतः, मला काय घाल. ए, ऐक ना, थोडी मदत कर, थोडी मदत कर. थोडी घे. ऐक ना यार, दे ना यार. अरे एकतर करतोय व्यवस्थित तरी तुला ती वेळ आहे मला का त्रास द्यायची? त्रास नाही देत, तुला मदत करतोय. अरे काय तुला असं एवढं टेन्शन आलंय. मला काही कळत नाही रे, मला ना. चिडचिड करू नको, आज छान दिवस आहे. हे काय आहे, केसांचं काय करू यार? गप्प बस काही इथे. होतच नाही या केसांचं. मी करणार आहे, गप्प बस. आय म्हणून स्टाईल इट. ओके कर जरा मस्त काहीतरी करून दे. बस. येतं ना तुला? आधी मसाज करू का, शांत करू का तुला? नको रे बाबा, तू कर छान. आणि वेळ नाहीये एवढा. चिडचिड नाही, शांत 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 कर छान. असं मागे. ये हा. हे काय? फ्री हँड आर्ट अरे काहीतरी आण ना, ब्रश असेल किंवा मॅजिक आर इन फिंगर्स. तू जाशील का? तू काही कामाचा नाही, तू जाशील का? अरे बघ किती छान दिसत आहेत. अरे बाबा, माझ्या ना आधीच पोटात गोळा आलाय रे, तू जाणार बाबा. कळलं. अशा वेळीच कसं वाटतं कळलं का आता? हा? दादाला फोन करून सांग, काय कामाचा नाही. अरे सांग नक्की सांगा त्यांना, आणि त्यांना कंप्लेन कर माझी न चुकता. राधिका मसाल्यामधूनच काढून टाकतो बघ तुला आता. ट्राय युअर लक बडी. सौमित्रचा फोन. हॅलो. राधा ऐक ना, मला कसं तरी होतंय ग. कसं तरी म्हणजे? ए, आपण आणलेला ड्रेस तुला झाला नाहीये का? वरतोच आहे ग, पण ऐक ना, तू आहेस ना माझ्यासोबत? अरे साखरपुडा होणार आहे, सोबतच आहे ना. आहे. सौमित्र, हे काय इम्पॉसिबल आहे तू. म्हणजे एवढं करून मीच इम्पॉसिबल आहे राधा? हा? अरे तुमचा प्रॉब्लेम काय राधिका मसालेवाल्यांचा? हा? तुम्हाला दया बिया येत नाही काय? तिथे टेन्शन आलं यार, काय माणसं आहेत यार ही. बरं मला सांग, बाबा आले तुझे? सौमित्र, मम्मा आली, चल ठेव. बरं ठीक आहे. चला उशीर होतोय. या ना. अरे काय आहे, अजून तयार नाही, लवकर तयार व्हा ना. हो बघा ना, हा याला केव्हापासून हेच सांगतोय, हा सतत ना फोनवर बोलतोय. हे तू गप्रे. बरं मम्मा, मला सांग, बाबा येणार आहेत की नाही? ते कॉन्फरन्सला बँकॉकला आहेत. ते नाही येत. नाही, म्हणजे मुलापेक्षा कॉन्फरन्स महत्वाची आहे त्यांना. आता कोण येणार नाही ते महत्वाचं आहे का? आता जे येणार आहे त्याची काळजी नको का घ्यायला? बरोबर की नाही आहे? करेक्ट. हा हे बघ, अरे तू काय हे, तू पटकन रेडी हो ना यार, आम्हाला अजून रेडी व्हायचं आहे यार. खरंच अरे, हा. लोक यायला लागली आहेत, लवकर तयार व्हा ना प्लीज. हो लवकर ये. येस येस Okay? येस येस, पटकन रेडी होतो.
अरे नको ना तो विषय काढू यार. ऑलरेडी बाबा येणार नाहीयेत म्हणून आई अपसेंट आहेच ना. होय मी समजू शकतो यार, पण नको ना यार, आजचा दिवस महत्वाचा आहे की नाही. हा चल. अरे नको आहे असा चेहरा, तुला सूट होत नाही. त्या आधी बरं होतं, चिडचिड कर, चालेल. कर ना चिडचिड, कर ना चिडचिड. अरे बस ना, तुझे केस करतो ना मस्त, विश्वास ठेव ना ऐक एवढा. ना, तेच मला तुला सांगायचंय. हा. ज्याला केसांमधलं समजतं ना त्या व्यक्तीला पाठव आणि तू स्वतःचा आवडता. मी तुला खरं सांगू, असा माणूस बोलवलाय तो करेल आणि मी तुझे आयब्रो करून देतो. पाया पडतो तुझ्या, जाशील तू. अरे बस ना यार, मला रेडी व्हायचंय पटकन. मी माझे कपडे घेऊन आलो, थांब. आज राधिका आणि सौमित्रचा साखरपुडा आहे. राधिका आणि सौमित्रचं लग्न होणार. या राधिकानं मला डिवोर्स दिलाय. मला डिवोर्स दिलाय. हे माझा अपमान केलाय. गॅरी, हाय. हे बघ बेबी, मी तुझ्यासाठी बटाटा पोहे केले, तुला आवडतात ना. ये ना, चल ना, खा ना. चल 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 चल, ये 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 इथे बघ. हा, सज्ज खा. ओके, आणि मी आलेच. मी तुझ्यासाठी लेले उपहारगृहातनं तुझं सगळं फेवरेट ऑर्डर केलंय. बघ काय काय, वरण आहे, मग भात आहे, इथे वालाचं ते बिड आहे, आणि पोळी आहे गरम गरम. तुला पाहिजे ते खा. हा, पण त्याआधी माझे पोहे टेस्ट कर प्लीज. ओके, आय होप तुला आवडतील. मी काय यार गॅरी, किरकिर करू नको. खाऊन तर बघ ना. होय, मला सांगितलं ना. खा ना प्लीज. नकोय मला. इथं सांगितलं कळत नाही का तुला? हे बघ, तू राधिका बनायला जाऊ नकोस. ना राधिका राधिका आणि तू तू आहेस, कळलं? अहो नानासाहेब, मी तुम्हाला सांगतो ना, माझ्या लग्नामध्ये एवढं टेन्शन आलं होतं, म्हटलं माझं कसं होईल, पण सांभाळलंय नाही. नाना, मलाही टेन्शन आलं होतं. तुमचं काय? मला तर घाम फुटला होता मंगलाष्टक चालू झालं तेव्हा. ते सगळं मे महिना होता म्हणून. वसंतराव, अरे नारू, नारू मामा, तुम्ही काय साखरपुड्याची तयारी चालू आहे वाटतं. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हे सगळं कराल आणि कुणाला काहीच कळणार नाही? आई बाई, असं काऊन बरं बोलतात तुम्ही नंदू भाऊजी? सरिता ताई, तू गप्प बस. आणि वसंतराव, हे सगळं काय चालवलंय तुम्ही? कसला फालतूपणा चालवलाय? अरे पण काय झालंय, काय सांगाल का कुणी? काय झालं काय वसंता? अरे स्वतःच्या सुनेचं लग्न लावतं का कोणी? घराण्याचं नाक कापून राहिले ना तुम्ही लोक. म्हणून हे असं सगळं गुपचूप करून राहिले तुम्ही इथे. नातेवाईकांना पण कळवलं नाही. काय कसला खोटेपणा चाललाय?